श्री स्वामी समर्थ. तर आज मुलाला सोडायला बसने जात होते, कारण की बसची सवय नव्हती त्याला. तर जाताना शूटिंग काढावं म्हणून काढायला गेले, तर मागच्या मुलीने असं काही माझ्याकडे बघितलं की मी कॅमेरा पटकन खाली केले आणि आज लेट झाले असल्यामुळे मुली उतरायला खूप गडबड करत होत्या, उशीर झाला होता त्यांना जाण्यासाठी. तर बस पूर्ण खाली झाल्यानंतर आम्ही सावकाश उतरलो. उतरल्या पटकन रोड क्रॉस करून घेतला. पण ह्याच्या चेहऱ्यावरती हसू काही नव्हतं, कारण की ह्याला आज शाळेलाच जायचं नव्हतं. स्कूलमध्ये एंटर केल्यानंतर आज एन्व्हायर्मेंटल डेसाठी छान अशी रांगोळी काढली होती. तर स्कूलमध्ये फंक्शनही होतं आणि ह्यानिमित्तच त्यांनी खानापूरमध्ये रॅलीही काढली होती, तर त्याचीच तयारी समोर करत होते. तर आम्ही मुलांना सोडून लॉनमध्ये येऊन हेच सारं बघत बसलो होतं. तर अशी एक गंमत झाली की आमच्या हायस्कूलच्या मैत्रिणी मला पुन्हा एकदा आमच्या मुलांच्या निमित्ताने मला भेटायला भेटलं. तर 12:30पर्यंतचा टायमिंग आमचा कसा काढायचा हे समजत नव्हतं, पण असं मैत्रिणी भेटल्यानंतर कधी टाईम जातो हे समजतच नाही. तर 12:30 वाजल्यानंतर आम्ही मुलांना घ्यायला गेलो होतो. तर प्रत्येक क्लासच्या म्हणजे त्या क्लासच्या पॅरेंट्सना बोलवून त्यांना पाठवतात. तर ही छान आमची गोड अशी मैत्रिणींची मुलं मला बाय करत होती आणि मीही LKGच्या पॅरेंट्सना बोलवल्यानंतर आणायला गेलो होतो. आणि आज मेन म्हणजे कुठलंच मुलगं रडत नव्हतं. त्यांना सवय झाली होती आणि छान ती हसतच बाहेर येत होती आणि जाताना सुद्धा कुठलं मुलगं रडलं नव्हतं आज. तर मला ही चॅम्पियन हसायचं बघून बरं वाटलं. तर ही सुद्धा आमची गुंजीची परी. तर हिला पण सोबत घेऊन जायचं होतं. आज घेऊन जाण्यासाठी भाऊ आला होता आणि माझ्या आधीच हा जाऊन गाडीवरती बसला होता. तर जाता जाता थोडं शूटिंग काढूया म्हटलं. तर शूटिंग काढल्यानंतर ह्याला भूक लागली होती, तर काहीतरी खायचं म्हणून आम्ही एका बेकरीमध्ये गेलो. तर ह्याची डिमांड भलतीच होती. खायचं सोडला आणि स्प्राईट मागत होता आणि हिने आईस्क्रीम घेतला आणि त्याने स्प्राईट आणि लस्सी घेतली. तर आम्हीही लस्सीच ऑर्डर केली. लस्सी छान होती आणि मस्त होती लस्सीसुद्धा. लस्सी पिली आणि चला म्हटलं आता उशीर झाला आहे, ऊन पण होतं भरपूर. तर जाता जाता मिस्टरांनी कॉल केला की येताना भजी घेऊन या. तर भजी खानापूर पास केलं होतं आम्ही, तर जाता जाता निडगलमधली भजी घेतली. भजी ही छान होती, आजोबांनी खायला दिली होती. ह्याचा मूड सॅड होता, पण आतमध्ये काकाच्या मुलाला पाहून हा उड्याच मारायला लागला. आल्या आल्या त्याच्यासोबत खेळत बसला. अशीच एन्जॉयमेंट आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील, पण मला सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू.